आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप पटकन होणारा पदार्थ आहे. तर मऊसूद अशी पोळी बनवलेली, त्याच्यासाठी इथे एक रताळ मोठा आहे, ते मी शिजून घेतलेलं आहे आणि लगेच आपण स्मॅश करून घ्यायचं गरम गरम असतानाच. आणि त्याच्यामध्ये आता जेवढं आपण रताळ घेतलं आहे त्याच्या समप्रमाणात गव्हाचं पीठ घ्यायचं. म्हणजे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा इलायची पावडर आणि पिठी साखर जी घेतली ती मी खडी साखर बारीक करून घेतली, 3 चमचे घालायचे. अर्धा चमचा छोटासा मीठ घालायचं आहे आणि पिठामध्ये रताळ छान मिक्स करून घ्यायचं. याला पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं. अगदी 2दा मी पाण्याचा हापका मारून घेतलेला आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये दिसतंय. फक्त म्हणजे 5 ते 6 चमचे पाणी लागणार आहे आणि थोडंसं तूप लावून घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. आणि लाटताना याला कोरड्या पिठाची गरज नाही आहे. छान छोट्या छोट्या आणि थोड्याशा जाडसर अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात. बारीक गॅसवरच करून घेतलेल्या आहेत, कारण याच्यामध्ये साखरेचं प्रमाण असल्यामुळे ह्या लगेच फुल गॅसवर जळतात. पोळ्या खूप छान करून घेतलेल्या आहेत मी. अगदी मऊसूत झालेला आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे. अगदी मुलांना न आवडता पदार्थ आहे हा. त्याच्यापासनं भरपूर जीवनसत्व आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असा हा पदार्थ आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.